महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही या घडीची सगळ्यात मोठी घडामोड सध्या मुंबईतून उद्धव ठाकरेंसाठी गुड न्यूज. उद्धव ठाकरे यांनी घेतला अखेर मोठा निर्णय. शिंदे सेनेला मात्र सगळ्यात मोठा धक्का. राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना अतिशय वेगळे निर्णय घेण्याचे आपण पाहिले. मात्र हा निर्णय ठाकरेंनी आपल्या तमाम शिवसैनिकांसाठी घेतल्याचं आज समजतंय. मित्रांनो, मुंबईसह दिल्लीत या निर्णयाचे पडणार पडसाद. शिंदे सेनेला अखेर थेट घरचा रस्ता. तर उद्धव ठाकरेंच्या निर्णयाने सामान्य शिवसैनिक सुखावल्याची मुंबईसह महाराष्ट्राच्या संपूर्ण गावगाड्यांमध्ये चर्चा. जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलाय कोणता निर्णय. तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचा सिक्सर. सविस्तर बातमी पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये मित्रांनो बघूया काय आहे ती बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कुणा नेत्यांच्या, खासदारांच्या, आमदारांच्या बळावरती चालत नाही. हे आपण गेल्या 50 वर्षांमध्ये पाहिलंय. 50 वर्षांपूर्वी जवळजवळ 40च्या आसपास वर्ष उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या शिवसेनेने मात्र विरोधामध्ये घालवली, तरी देखील शिवसेना महाराष्ट्रामध्ये वाढल्याचं आपण पाहिलंय. आता शिंदेंनी गद्दारी करत मुंबईतून आणि महाराष्ट्रातून ठाकरेंचे आमदार, खासदार फोडले आणि शिंदे आता अजूनपर्यंत आपली बाजू ठामपणे मांडू शकत नाहीत. याला एक कारण आहे, कारण की शिंदेकडे नेते आहेत मात्र कार्यकर्ते शिवसैनिक नाहीत. त्यामुळे शिंदे एका आपल्या मनावरती कायम ठाम राहत नाहीत. इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी आपला सगळ्यात मोठा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचे पडसाद सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संपूर्ण प्रकरणावरती पडतील आणि हा संपूर्ण विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा राहील हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. ठाकरेंनी आपली बाजू भक्कम करण्यास सुरुवात केली असून या बाजूमुळे शिंदे सेना मात्र कुठच्या कुठे पळून गेल्याचं चित्र यावरून सध्या तरी जाणवतंय. सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं जिरवाळ यांचं प्रकरण, त्यानंतर कॅप्टन अशोक खरात याचं प्रकरण, यामध्ये वेगवेगळ्या बड्या नेत्यांची नावं येत असतानाच बडे नेते, शिंदेची नेते अडकलेत हे देखील चर्चा सुरू असतानाच आता सगळ्यात मोठी घडामोड मुंबईसह दिल्लीमध्ये सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंनी आपला हा निर्णय घेऊन राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात नवीन एक पायंडा घातल्याचं सध्या बोललं जात आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी काल मुंबईमध्ये आपल्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख काल मुंबईत शिवसेना भवन या ठिकाणी उपस्थित होते. काल उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेना भवनवरती जिल्हाप्रमुखांची भेट घेतली आणि त्यानंतर सुरू झाला महाराष्ट्राच्या शिवसेनेचा नवा श्रीगणेशा. काल उद्धव ठाकरेंनी भेट घेत तमाम जिल्हाप्रमुखांना सांगितलंय की विरोधी पक्षांची पोकळी जी निघाली आहे ती आता आपण भरून काढायची आहे. आगामी काळामध्ये सामान्य शिवसैनिक मला भक्कम करायचा आहे, गावगाड्यातले शिवसैनिक मला भक्कम करायचे आहेत, ग्रामीण भागाकडे मला सर्वात जास्त लक्ष द्यायचंय. त्यामुळे माझा ग्रामीण भाग सुधारला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये तोड नेतृत्व मला तयार करायचंय. त्यामुळे भाजपा शिंदे गट यांना जशास तसं उत्तर देण्यास जिल्हा प्रमुखांना आदेश दिले आहेत. आगामी काळामध्ये शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असं उद्धव ठाकरेंनी काल म्हटलंय. त्यानंतर त्यांनी पुढचा मोठा निर्णय घेतला आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये शिवसेनेचे झंझावती दौरे होतील. सामान्य जनता असेल, सामान्य शिवसैनिक असेल, सामान्य नागरिक असेल, त्यांच्या प्रश्नांना वाचा पडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसैनिक जागवला जाईल, महाराष्ट्र जागवला जाईल. तशा प्रकारे येणाऱ्या 2029च्या विधानसभा आणि लोकसभेची निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच तयारी करायला घेतल्याचं चित्र मुंबईतून काल जाणवलं. उद्धव ठाकरेंची काल ध्येयबोली अतिशय उत्कृष्ट, मजबूत होती. ठाकरेंनी म्हटलं की महाराष्ट्र पुन्हा एकदा काबीज करायचा आहे आणि तो संपूर्ण निर्णय मी तुमच्यावर सोपवतोय, म्हणजे जिल्हा प्रमुख यांच्यावरती. आता पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यातील संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख सगळ्यांच्याच बैठका मुंबईमध्ये आता होत आहेत. उद्धव ठाकरेंनी 1 एप्रिल पासून मुंबईच्या शिवसेना भवनमध्ये आपल्या बैठकांना सुरुवात केली आहे आणि या बैठका अतिशय जोरदारपणे, उत्स्फूर्तपणे सामान्य नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत असतात. आता ठाकरे उठले आणि शिंदे सेनेला मात्र आता महागात पडणार हे काल त्यांनी म्हटलंय. त्यामुळे भाजपला, एकनाथ शिंदेंना, या दोन्ही नेत्यांना सत्तेची हवा
निर्माण झाली होती ती पोकळी आता उद्धव ठाकरे वरून काढताना दिसत आहेत. त्यामुळे शिंदे सेनेचे बहुतांश आमदार आणि खासदार आता उद्धव ठाकरेंशी बातचीत करायला लागलेत. आगामी काळात उद्याच 1 तारखेला शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड देशभर फिरणार आहे. त्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला तर आजपासूनच फिल्डिंग लावण्यास नेत्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक आमदार, अनेक मंत्री, अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आलेले दिसत आहेत. उद्धव ठाकरेंचे काल नेते असलेले वरुण सरदेसाई यांनी म्हटले शिंदेचे बहुतांश आमदार शिवसेनेत यायला तयार आहेत, परंतु ग्रीन सिग्नल मिळेल तेव्हा प्रवेश होईल. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.